नमस्कार, आज आहे रविवार आणि आता वाजलेले आहेत 1 आणि मी दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे। तर मी आता कुकर लावायला घेत आहे। तर मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि मी टोपण लावून आता हे कुकर गॅसवरती चढवत आहे आणि कुकर गॅस जोपर्यंत एक शिट्टी होत नाही तोपर्यंत मी गॅस मोठाच ठेवणार आहे। तर आता मी इथं साईडला कणिक मळायला घेतलेली आहे। तर मस्तपैकी आपण कणिक मळून घेऊया। तर तोपर्यंत इकडं आपला भात पण शिजणार आहे आणि अशी छानपैकी आपली कणिक मळून झालेली आहे। मग आज भाजी कशाची करायची, तर आज मी भाजी करणार आहे वांग्याची। तर वांगी चिरून घेत आहे। तर इथं मी 4 वांगी घेतले आहेत, एक चौघांना आमच्या 4 वांगी बास होत आहेत। आणि इथं मी कोथिंबीर घेतली आहे आणि लसूण पण सोललेला आहे। लसूण आणि कोथिंबीर छानपैकी बारीक करून घेत आहे। बारीक झाले की साईडला आपण पाणीही गरम करून घेत आहोत। तर मी 4 चमचे कूट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 4 चमचे काळं तिखट टाकलेलं आहे। तर हा काळा तिखट मसाला हा आईने घरी बनवलेला आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मी मीठ ॲड करत आहे त्याच्यामध्ये आणि चिरलेल्या वांग्यांमध्ये मी ते सारण भरत आहे। तर 3 पळ्या मी तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झाले की त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीरची फोडणी देत आहे आणि त्याच्यानंतर वांगी जी आहे ती छानपैकी परतून घेत आहे आणि मग त्यानंतर गरम पाणी ॲड केलेलं आहे। मग त्याला चांगली उकळी येऊ द्यायची। मग तोपर्यंत मी साईडला चपात्या बनवून घेत आहे। तुम्ही बघू शकता माझ्या चपात्या चालू आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर मग आज विहान काही लोणचं आणि चपातीच खाणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही सेपरेट भाजी केलेली नाही आणि इथं छानपैकी चपात्या फुगत आहेत। मस्तपैकी कलर पण आलेला आहे चपात्याला आणि इकडं वांगं छान शिजत आहे। तर दुपारचं रविवारी आम्ही दुपारी स्वयंपाक बनवतो आणि गरम गरम जेवण असतं आणि इकडं वांगं छान शिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे वांग्याला। आणि मी इथं आता वरणाला फोडणी द्यायला घेत आहे आणि आज हे डाळ जे आहे ते हाटून घेत आहे आणि इकडे कढई ठेवलेली आहे साईडला। 2 पळ्या तेल टाकत आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कोथिंबीर बी थोडी टाकलेली आहे वरून। 2 पळ्या तेल टाकून त्याला जिरा मोहरीची फोडणी देणार आहे आणि त्यानंतर लसूण कोथिंबीर बारीक करून लसूण कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकते आहे। कढीपत्ता पण टाकणार आहे आणि 2 मिरच्या ज्या आहेत त्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्या कट करून घेतल्या आणि त्या पण टाकत आहे आणि असं छानपैकी लाल कलर आला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे। हळद टाकून मग नंतर मी डाळ टाकणार आहे शिजलेली आणि असं मस्तपैकी वरण आपलं शिजत आहे। जास्त वरण पातळ पण नाही करायचं, घट्ट पण नाही करायचं, मीडियम प्रकारे झालेलं आहे वरण आणि इकडं शिजत आहे। तर इकडे मी रवा भाजायला घेतलेला आहे। तर चला आज काहीतरी गोड बनवूयात म्हणून मी शिरा बनवायला घेतलेला आहे आणि माझ्या हातचा शिरा खूप छान होतो। तर मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी त्याला साखर टाकणार आहे आणि इकडं मी इलायची आणि साखर जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे। तर मी सारखं काही बनवत नाही शिरा, त्यामुळे मी काही जास्त सारखं बारीक करून ठेवत नाही, ज्यावेळेस लागेल त्यावेळेसच इलायची आणि साखर बारीक करून ठेवते। तर हा तुपामध्ये भाजून घेत आहे रवा आणि भाजला की नंतर मी त्याच्यामध्ये इलायची आणि जे बदाम आहे ते टाकणार आहेत आणि छानपैकी गरम हा भाजलाच पाहिजे, त्याशिवाय शिऱ्याला चव येत नाही। आणि मी मग अर्ध्या वाटीला एक ग्लास पाणी घेणार आहे आणि पाण्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतरच त्याला नंतर रवा टाकून छानपैकी हाटायचा आहे, त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आणि हे मस्तपैकी आपला शिरा शिजत आहे। तर तुम्ही बघू शकता हे दुपारच्या जेवणाचं ताट। थँक्यू।